आणि जर तुम्ही टॅक्स पेअर लोकांचा पैसा मान्य आहे, मी तुमच्या मताशी सहमत आहे, मग पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं हे कॉन्ट्रॅक्टच बंद करून टाकूया आणि अशा पद्धतीने काम करायला आता मुंबई महानगरपालिका, मग त्याच्यामध्ये महापौर असेल, महानगरपालिका आयुक्त असेल, इतर कुठले विभाग असेल, PRO डिपार्टमेंट असेल, विविध न्यूजपेपरला सुद्धा या ठिकाणी 18%, 16%, 16% हे जे ॲड दिले जातात ते ॲड पण आता आपल्याला बंद करावे लागतील. मुंबई महानगरपालिकेच्या टॅक्स पेअरचा पैसा मग कुठेच गेला नाही पाहिजे. पालिकेनं कामं करावीत, त्याचा देखावा करू नये. झालेली कामं लोकांना दिसली की लोक ॲप्रिशिएट करतीलच. डोंट वरी. आम्ही लहान होतो तेव्हा दूरदर्शनवर नसीरुद्दीन शाहचा अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है अशा विचित्र नावाचा एक सिनेमा पाहिला होता. शनिवार रविवारी सिनेमा असायचे ना, आणि त्या काळी मारधाड आणि ॲक्शन्स, इमोशन्स, कॉमेडी वगैरे असे सिनेमे पाहण्याचं वय होतं. त्यात हा अल्बर्ट पिंटो बराचसा डोक्यावरूनच गेला. नसीरुद्दीन शाह, ओमपुरी, स्मिता पाटील यांचे सिनेमे जेव्हा रविवारच्या सिने टाईमला दाखवले जायचे दूरदर्शनला, तेव्हा आम्ही पोरं तिकडे पाठ फिरवून गल्लीत काहीतरी लपाछपी, पकडापकडी असे खेळ खेळायचो. पण अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है हा सिनेमा मात्र त्याच्या शीर्षकावरून लक्षात राहिला. कारण आमच्या वाडीत एक नॉर्बर्ट नावाचा किरिस्ताव राहायचा. किरिस्ताव म्हणजे ख्रिश्चन. त्या म्हाताऱ्या नॉर्बर्टला चिडवायला पोरं म्हणायला लागली की नॉर्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है. नंतर सगळीकडेच, मग ते कुठल्याही प्रांतातले का असे ना, राजकारण, खेळ, समाजकारण अशा कुठल्याही प्रांतात जेव्हा असे नंग सापडायचे, त्याचं नाव पुढे जोडून विचारलं जायचं, अमुक तमुक को गुस्सा क्यों आता है. आजही लोक विचारतात अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है. हा अल्बर्ट पिंटो कोणी असू शकतो. आपल्या आजच्या विवेचनातला अल्बर्ट पिंटो म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे. त्यांना कशाचा राग आलाय, त्यांना कसला राग आलाय, हेच आपण आजच्या या विवेचनातून जाणून घेणार आहोत. कुठल्या स्टँडिंगच्या प्रस्तावावरती महापौरांची सही असते, मला एक तरी पत्र दाखवावं मीडियाने. काय संबंध आहे महापौरांचा या ठिकाणी? जर हा प्रस्ताव जर महानगरपालिका आयुक्तांची सहीने गेलेला आहे, त्या ठिकाणी महापौरांचं नाव घालण्यात काय अर्थ? म्हणजे मलाही ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. एकतर हा महापौर, मी आता हे पत्र देते आयुक्तांना, मुंबई महानगरपालिका व महापौर मुंबई यांचे समाज माध्यम उपक्रमाचे व्यवस्थापन व महापौर लिहिण्याची काय गरज होती? मुंबई महानगरपालिका माय BMC असंही हँडल करते, त्याच्यामध्ये महापौरांचं काय आहे? मुंबई महानगरपालिका माय BMCच्या हँडलवरती महापौरांचं काम हे केलंच जातं. आत्तापर्यंतची ती प्रथा परंपरा आहे. तर अशा पद्धतीने महापौरांचं नाव त्याच्यामध्ये घुसवून या पद्धतीने जे कोणी अधिकारी काम करत असतील किंवा विरोधक ह्याच्यामध्ये हात घालून काम करत असतील, तर पुन्हा एकदा त्यांचं हे पितळ या ठिकाणी उघडं पडले. हा तुकडा जो तुम्ही पाहिलात ना, त्यात मॅडम सात्विक संतापानं फक्त लाल बुंद व्हायच्या बाकी आहेत. पण त्यांना प्रचंड राग आलेला आहे, स्पष्ट जाणवत आहे. पण ऋतुताई रागावल्यात का, त्यावरही प्रकाशझोत टाकायला हवाच की. तर आजच्या बहुतांश वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी छापून आली की महापौरांच्या सोशल मीडिया प्रचार प्रसारासाठी दरमहा 2 लाखांचं स्वतंत्र बजेट असावं, यासाठी आजच्याच म्हणजे आज बुधवार 19 ऑगस्टच्या स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये प्रस्ताव मांडला जाणार आहे. आपला हा व्हिडिओ येईपर्यंत कदाचित यावर चर्चा होऊन ती संपली असेल. पण त्याआधी हा सोशल मीडियाच्या बजेटिंगचा नेमका काय झोल आहे ते समजून घेऊयात आपण. ॲक्च्युली प्रत्येक महानगरपालिकेचा एक स्वतंत्र असा जनसंपर्क विभाग असतो. तसाच तो मुंबई महानगरपालिकेचाही आहे. तानाजी कांबळे नावाचे सदगृहस्थ हे या मुंबई महानगरपालिकेचे PRO आहेत. आणि माय BMC नावाचं ॲप आहे, जसं त्याच नावाचं सोशल मीडिया पेज आहे, म्हणजे फेसबुक आहे, इन्स्टा आहे. त्यावर BMCच्या कार्यक्रमांचं अधिकृत वार्तांकन होत असतं. आता सोशल मीडिया नावाचं फॅड आल्यानंतर म्हणजे 2012 नंतर आणि विशेषतः 2014ला भाजपने केंद्रात सत्ता मिळवल्यानंतर राजकारण्यांना सोशल मीडियाचं महत्त्व समजलं. आणि ते समजल्यानंतर सगळीकडे सोशल मीडियाचं पेवच फुटलंय. मुंबई महानगरपालिकेचंही जवळपास करोडभर रुपयांचं वार्षिक बजेट ठरलेलं आहे. मागच्या 3 वर्षांपासून हे जे काही कंत्राट आहे ते रन टाईम सोल्युशन्स नावाच्या कंपनीला दिलं जात आहे. दरवर्षी त्याचं रीतसर नूतनीकरण होत आलंय, सलग 3 वेळेला. यावेळेस हे नूतनीकरण करण्याआधी त्यात 25,12,786 रुपयांचा
ॲडिशनल खर्च जो फक्त महापौरांच्या कार्यक्रमांचा, त्यांच्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीचा प्रचार करण्यासाठी मंजूर करण्यात यावा, असा जो काही प्रस्ताव आज स्टँडिंगमध्ये येणार आहे, अशा बातम्या मुंबईतल्या सगळ्याच पेपर्समध्ये झळकलेल्या आहेत. माझ्या हातात आजचा मुंबई मिरर आहे. त्यात अगदी पहिल्या पानावर ही बातमी आहे. अशा बातम्या येतच असतात, कारण विरोधक सत्ताधाऱ्यांकडून काय चुकीचं घडतंय का, आणि आता तर ते मागच्या सरकारमधले मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारे, कोविडनं मेलेल्या लोकांना न्यायला वापरल्या जाणाऱ्या त्या पॉलियुरेथिनच्या बॉडी बॅगच्या खरेदीमध्येही घोटाळा करून त्याच्यावरचं लोणी चाटणाऱ्या उठाबशा गटाचंही लक्ष सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर आहेच आहे. मग महापौरांच्या सोशल मीडियावर चमकण्याच्या हौसेला जर करदात्या नागरिकांच्या खिशातून आलेले 6,900 रुपये दररोज लागत असतील तर चावचाव होणारच, नाही का? कमाल मला महापौरांची वाटते की आधी ही जी कंपनी आहे रन टाईम सोल्युशन, जी महापालिकेचा सोशल मीडिया सांभाळते, तिला सलग 3 वर्षे कंत्राट मिळत होतं. त्याकडे फारसं लक्ष न देता आपलाही प्रसार करून द्यावा असा प्रस्ताव त्या पुढे सरकवतात. पण जेव्हा त्यावर किलकिलाट सुरू झाला, चावचाव सुरू झाली, तेव्हा त्या कंपनीवर त्या सगळं खापर फोडतात, घसरतात की याच कंपनीला सतत असं 3 वर्ष काम का दिलं जातंय, दुसऱ्यांनाही संधी द्या की, दुसरे नाही आहेत का? PR डिपार्टमेंट, मग तो PRO तानाजी कांबळे, हे सगळेच आता संशयाच्या भोवऱ्यात आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहेत. पण हे आधीच का नाही झालं? शिल्लक सेना पालिकेच्या बजेटच्या जीवावर आपलं राजकारण करत असताना, त्यांच्या हातून पालिका हिसकावून घेताना उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर, अमुक तमुक या सगळ्यांनाच आपण आरोपी बनवलं होतं की. हे लोक इतकी वर्ष स्टँडिंगमध्ये अंडरस्टँडिंगचा गेम खेळत होते. रस्त्यांच्या कामात ब्लॅकलिस्टेड कंत्राटदार, अमराठी कंत्राटदार, कट देणारे सप्लायर्स, शाळेत टॅब वाटपात झालेलं झोल, इकडे झोल तिकडे झोल, त्यामुळे त्या भ्रष्टाचारांना जनतेनं मर्यादित करून सत्तेबाहेर बसवलं. पण आता जे सत्तेत बसलेत त्यांच्याकडून हे अपेक्षित नाही आहे ना. तुम्ही त्यांच्याच रस्त्यावरून चाललात. नगरसेवक बदलला, महापौर बदलला, स्थायी समितीचा अध्यक्ष बदलला, पण पालिकेतलं प्रशासन तेच आहे, अधिकारी तेच आहेत, सप्लायर्सही तेच होते कालपर्यंत. आता बदललेत, कारण पुरवठ्यासाठी आता जेम पोर्टलचा वापर होतोय. पण काही झारीतले शुक्राचार्य हा शब्द महत्त्वाचा आहे, जो महापौर ताईंनी वापरलाय. हे काही जे झारीतले शुक्राचार्य आहेत ते अद्याप चिकटून बसलेले आहेत इथेच, कारण त्यांचं आणि पालिकेतल्या अधिकाऱ्यांचं गॅटमॅट जमलेलं असतं. त्यांना विनासायास कामं मिळत जातात, एक्सटेन्शन मिळतं त्यांच्या कामाचं सतत, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी. आता यात कुणाला किती कट मिळतो तेही माझ्याकडे आलेलं आहे, कारण ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या अशाच मांडायच्या नसतात, पुरावे आलेले आहेत. पण आज महापौर ताईंना राग आला, त्यांचा तिळपापड झाला, दाखवला गेलेला सात्विक असा संताप कशावरून झाला, तर त्यांच्या सेपरेट सोशल मीडिया बजेटचा जो घुसखोर या रन टाईम सोल्युशन नावाच्या कंपनीकडून पालिकेच्या तिजोरीत घुसवला जाणार होता, तो आता बारगळणार आहे. जनतेच्या पैशातून मग तुम्ही पूर्ण मुंबई महानगरपालिकेचंच आता सोशल मीडिया बंद करा. जनतेच्या पैशातून फक्त महापौरांचं नाही, मी एक काम करते, तुम्हीही पत्र द्या, मीही पत्र देते, पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं सोशल मीडिया बंद करा, त्याच्यामधून सगळ्यांचंच बंद होऊन जाईल. महापौरांचं पुन्हा काही आहे याच्यामध्ये, मी पुन्हा तुम्हाला क्लॅरिफाय करते. या ठिकाणी मेसेस रन टाईम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड गेल्या 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करते. तेव्हा महापौर ऋतू तावडे होत्या का तिथे? महापौर होत्या का त्या ठिकाणी? मग गेल्या 3 वर्षापासून हे काम करते. आणि जर तुम्ही टॅक्सपेअर लोकांचा पैसा मान्य आहे, मी तुमच्या मताशी सहमत आहे, मग पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं हे कॉन्ट्रॅक्टच बंद करून टाकूया आणि अशा पद्धतीने काम करायला आता मुंबई महानगरपालिका, मग त्याच्यामध्ये महापौर असेल, महानगरपालिका आयुक्त असेल, इतर कुठले विभाग असेल, PRO डिपार्टमेंट असेल, आणि त्या व्यतिरिक्त अजून एक सांगते, हे जे दुसरा जो पेपर माझ्याकडे आलेला आहे, विविध न्यूजपेपरला सुद्धा या ठिकाणी 18%, 16%, 16% हे जे ॲड दिले जातात ते ॲड पण आता आपल्याला बंद करावे लागतील. मुंबई महानगरपालिकेच्या टॅक्स पेअरचा पैसा मग कुठेच गेला नाही पाहिजे. त्यामुळे त्या तर चक्क म्हणाल्यात की सगळा जनसंपर्क आहे तो बंद करून टाका, कशाला हवा एवढा तामझाम. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया अशा सगळ्यांनाच कोट्यावधींचं बजेट सँक्शन करून ठेवलंय. सामनाला 16% त्या एकूण बजेटमधले पैसे दिले जातात जाहिरातींसाठी. पालिकेनं कामं करावीत, त्याचा देखावा करू नये.
झालेली कामं लोकांना दिसली की लोक ॲप्रिशिएट करतीलच, डोंट वरी. पण महानगरपालिकेकडून राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या, मयंत्या, पुण्यतिथ्या यांच्यावर श्रद्धांजली, शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती असतील, दसरा, दिवाळी असेल, तर अशा पुष्कळ किंवा अनावश्यक जाहिराती ज्या दिल्या जातात त्या जरूर थांबवाव्यात. तुम्ही निवडून आला आहात तर कामं करा, लोकांना अपेक्षित असा रिझल्ट द्या. त्या थोर राष्ट्रपुरुषांना ज्यांच्या जाहिराती तुम्ही देता ना, किंवा त्या संत महंतांना देखील हेच अपेक्षित होतं की देशात रामराज्य नांदायला हवं. म्हणजे काय, जनता खुश असायला हवी. तुम्ही केलेल्या उद्घाटनांचे फोटो, तुमचा कारमधून उतरून कार्यालयात जाताना, कार्यालयातून येतानाचा जो काही व्हिडिओ, त्याचे जाळ आणि धूर संकटचवाले रील्स, हे असे काही बनवून टाकण्यासाठी सोशल मीडियावर किंवा त्याला बूस्ट करून लाखो लोकांनी ते पाहावेत म्हणून दररोज 7,000 रुपये कशाला वाया घालवायचे? वर्षाला 25 लाखांच्या वरचा हा खर्च आम्ही करदात्या मुंबईकरांनी का म्हणून सहन करायचा? त्या बकवास सिनेमातल्या अल्बर्ट पिंटोला खरं तर समाजातली विषमता बघून गुस्सा आला होता. तो त्या काळी आम्हाला समजण्यापलीकडे होता, कारण तेव्हा तो राग समजण्याचं किंवा त्या रागाला सात्विक संताप म्हणतात हे समजण्याचं आमचं वय नव्हतं. 1980 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. तेव्हा आम्ही लहान होतो, म्हणजे 5-6 वर्षांचेच होतो. आणि हा सिनेमा दूरदर्शनवर झळकला तेव्हा असेल 10-12 वर्षांचा. पण आज 50शीत आहे, म्हणजे ही माझी पिढी जी आहे ती 50शीत पोहोचलेली आहे. त्यामुळे नसिरुद्दीन शाहच्या अल्बर्ट पिंटोचा न समजलेला गुस्सा आता जेव्हा महापौर रितू तावडेंच्या लेबलखाली दाखवला जात असेल तर त्यांचा हा त्रागा समजू शकतो. आणि महापौर मॅडम को गुस्सा क्यों आता है हे देखील समजू शकतो. महापौरताई, जनतेनं तुम्हाला नगरसेवक बनवून तिकडे बसवलंय. त्यातल्या सेवक या शब्दाचा अर्थ तेवढा विसरू नका, एवढीच विनंती आहे. बाकी तुमच्या महापौर बनण्यानं कोण अस्वस्थ आहे आणि सतत तुमच्या मागे शुक्लकाष्ठ कोण लावतं याची देखील मला कल्पना आहे. पण हे राजकारण आहे, त्यामुळे जो सत्तेचा काटेरी मुकुट परिधान करतो त्याला ते काटे बोचतातही. त्यामुळे ते तुम्हाला सहन करावं लागणार आहे. आणि त्यावरही जर बोलायची वेळ आली तर त्यावरही मी बोलेन पुन्हा कधीतरी. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.